फर्स्ट क्लास महिने. आपळे म्हणजे तेजा खीर खाल्ली नाहीस बरे अजून. खातोय माईंनी बनवली खीर आणि मी खाणार नाही असं होईल काय? माईंच्या हातची चवच वेगळी आहे. मी केली खीर. तुम्ही तेजा बाबू तेजा अरे खीर बाबू जाऊया. मला तेजप्रताप थांब ना. काय चाललंय तुझं? तुला आवडते म्हणून खीर केली होती मी. माझ्यावर जरा अन्नावर का काढतोस? तूच म्हणतोस ना अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, अन्नाचा अपमान करायचा नसतो. मग आज काय झालं? मनापासून खीर केली होती ती मी बनवली म्हणून तिला काहीच किंमत नाहीये का? मी जाऊतच सांगितलं बनवायला आणि हे असल्या उद्योग करायची काही गरज नव्हती. हे तुम्हाला वाटत असं की असलं काहीतरी करून तुम्ही माझं मन जिंकाल, पण तसलं काय होणार नाही. हो का? कोण समजतोस तू स्वतःला? हिटलर कुठचा? हिटलर नवीन नाव दिलंय ना मी तुला. लिहून नाही घेणार आहेस? कुठे तुझी डायरी? आता काय झालं? आता नाही लिहायचंय काही? राग आला ना? बघ 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 किती राग आलाय ते. असं लगेच कसं काय राग येतो रे? हो येतो मला राग, पण माईंच्या विरोधात बोलणारा तर जास्तच येतो. जो माईंची किंमत करत नाही तो माझ्यासाठी झिरो आहे. झिरो. मग तुम्हाला म्हणवायला जगातलं काही पण गोष्ट आणून देऊ दे, मला नाही फरक पडत. कारण माझं जगच माझी माई. माई विरोधात कुणी जर काही बोललं तर मला पण नाही होत. मी गप्प आहे. ते फक्त तुमच्यावरच्या प्रेमापोटी. होय माझं प्रेम आहे तुमच्यावर आणि ते कायम असंच राहणार. फरक फक्त एवढाच आहे की त्या प्रेमाची कदरच नाहीये तुम्हाला. पण एक लक्षात ठेवा, त्याच प्रेमामुळे आज तुम्ही माझ्या समोर उभे आहात. नाहीतर नाहीतर काय? सांग ना, नाहीतर काय? घरातनं बाहेर काढणार होतास मला? तूच म्हणाला होतास ना धक्के मारून घरातनं बाहेर काढेन. सांग ना काय करणार होतास? मारणार होतास? हात उचलणार होतास माझ्यावर?
तुमच्यावरच्या प्रेमानं हात बांधलेत माझे. माझ्या आयुष्यात तुम्ही एकमेव असे आहात, एवढी मोठी चूक करू नये ज्याच्या केसालाही मी धक्का लावलेला नाही. त्याचं कारण माझं